नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. बेस्ट सेवानिवृत्ती कामगारांची सेवानिवृत्ती रक्कम गेली कित्येक वर्षे मिळाली नसल्याने कामगार एकत्र येत सरकार विरोधात आवाज उठवत न्याय मिळाला नाही तर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला. भाई पानवडीकर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम पौर्णिमा सभागृह येथे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. बेस्ट संस्थेने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून ग्रॅच्युटीचे पैसे न मिळाल्याने कामगार एकत्र येत बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना करत सरकारला न्याय देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बेस्ट प्रशासन आयुक्त, कामगार मंत्री, परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन गरीब कामगारांच्या हक्काचा व कष्टाचा पैसा तात्काळ देण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 1280 सभासद संघर्ष समितीत सामील झाली असून प्रशासन व राज्य सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने बेस्ट संस्थेने डबघाईला आली असून कामगारांना देण्यासाठी पैसाच नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत प्रशासन व राज्य सरकार एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत आहेत. बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा घेण्यात आलेला भव्य जाहीर मेळावा यशस्वी करण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर, उपाध्यक्ष श्रीपद पंदिरकर, सुरेश जागडे, हेमंत वारेकर, महबूब सुतार, एकनाथ पालांडे, शशिकांत चव्हाण, सरचिटणीस जयंत शहा आदींचे मोलाचे सहकार लाभले. बेस्ट ही जी संस्था आहे ही जगातील 2 नंबरची संस्था आहे आणि आज त्या संस्थेमध्ये काम करून जे सेवानिवृत्त झालेले आमचे जे कर्मचारी आहेत, वाहक, चालक या विविध खात्यातील लोक, त्यांना गेले 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून त्यांच्या कष्टाचे आणि हक्काची ग्रॅज्युटी मिळालेली नाही आहे. त्यासाठी हा संपूर्ण कामगार एकत्र येऊन आम्ही ही जी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे. वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे एकच उत्तर आहे का आमच्याकडे पैसा नाही आहे. मग ते बोलतात महापालिकेकडे जावा, महापालिका आयुक्तांना विचारलं, ते बोलतात राज्य शासनाकडे जावा. अशा पद्धतीने आमची हेलना, ही कामगाराची हेलना आज हे बेस्ट प्रशासन करतं. त्याचा आम्ही सर्व सेवानिवृत्त कामगार हा निषेध करतो. आमची बेस्ट प्रशासनाकडे महापालिका आयुक्तांकडे तसेच कामगार मंत्री, परिवहन मंत्री आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आमची एकच मागणी आहे की आमच्या हक्काचा आणि आमच्या कष्टाचा जो ग्रॅज्युटीचा पैसा आहे तो आम्हाला तत्काळ देण्यात यावा, ही आमची पहिली मागणी असणार आहे. ही जी आम्ही संघटना स्थापन केली ही कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत नसून ही आमच्या कामगारांची कळकळीची आणि कष्टाने उभं केलेली संघटना आहे. याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष नसणार नाही. आता आम्ही जी स्थापन केले याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळ 1280 मेंबर आता आमच्याकडे सभासद आहेत. बेस्ट युनियन जे आहेत, अनेक युनियन आहेत आमच्याकडे, एक युनियन नसून अनेक युनियन आहेत. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण आतापर्यंत तसं काय आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही मिळालेलं नाही आहे. जे BHCचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांनी कोविडमध्ये काम केलं, त्याचा आम्हाला कोविड भत्तासुद्धा दिलेला नाही आहे. आमचे अनेक भत्ते रखडलेले ते सुद्धा दिलेले नाहीत आणि खास करून सेवानिवृत्त जे आमचे 20 लाख, 25 लाख, 30 लाख अशी मोठी अमाऊंट आहे ती अजूनपर्यंत गेले 2-2.5 वर्षापासून आम्हाला कोणत्याही कामगारांना दिलेली नाही आहे. त्याची वाट पाहता पाहता अनेक कामगार हे देवाघरी गेले. अनेक कामगारांना गंभीर आजाराने आजारी आहेत, पॅरलेस मारलेले आहेत, काही लोकांना अटॅक आलेले आहेत. तरी पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना राज्य सरकारने. आम्ही हे सर्व हे जी आमच्यावर जो होणारा अन्याय किंवा आमची जी ग्रॅज्युटी आहे ते आम्ही सर्व राजकीय नेत्यापासून आयुक्तापासून सर्वांना देणार आहे आणि ते देण्यामागचं आम्ही त्याला एक मुदत देणार आहोत की आम्हाला 15 दिवस 20 दिवसाची त्यांना मुदत देणार आहोत. जर त्यांनी आम्हाला तो न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही आमरण उपोषणा पूर्ण कुटुंबासकट आझाद मैदानावर घेऊ अशी आम्ही भूमिका ठरवलेली आहे.